बंधूंनो, हा जीवात्मा अनेक काळापासून भरकटत असताना ज्या पद्धतीने समुद्रामध्ये दोन लाकडं पडावी, दोन काड्या पडाव्या आणि त्या काड्यांचं संयोग व मिलन व्हावं आणि थोडंसं त्या काड्या एकमेकाला स्पर्श होऊन परत त्या समुद्रामध्ये इकडं तिकडं भरकटत राहाव्या, त्यांचं मिलन होणं ज्या पद्धतीने अशक्य आहे, त्याच पद्धतीने माणसाला नरदेह लाभणं अशक्य आहे. समुद्रामध्ये एक काडी पडली, ती काडी ज्या पद्धतीने समुद्रामध्ये दुसऱ्या काडीला मिळते, परत विभाजित होते, परत दुसरीकडे जाते आणि त्यांचं अनंत काळापर्यंत कदाचित मिलनच होत नाही, त्या पद्धतीने हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि ते मनुष्य जन्म आपल्या सर्वांना लाभलेला आहे. बरं, मनुष्य जन्म लाभला, हाही दुर्लभ पद्धतीनं लाभला, मग याच्यामध्ये नवल काय हो? माणसं तर सगळेच आहेत. पाकिस्तानमध्ये सुद्धा माणसंच आहे, ऑस्ट्रेलिया अमेरिकामध्ये माणसं आहे, जपानमध्ये चीनमध्येही माणसंच आहे, भारतामध्येही माणसंच आहे. त्यातल्या त्यात जातीपातीमध्ये जर बघितलं तर त्याही जातीमध्ये माणसं, ह्याही जातीमध्ये माणसं आहे. त्यातल्या त्यात वर्णव्यवस्थेमध्ये बघितलं तर तिकडच्याही वर्णव्यवस्थेत माणसं, इकडच्याही वर्णव्यवस्थेत माणसं आहे. त्याच्याही पलीकडे गल्लीमध्ये जर बघितलं तर त्याही आळीमध्ये माणसं, ह्याही आळी. माणसं वेगळी म्हणजे कशावरून होता तो? माणसं तर सगळीकडची माणसं आहेत, मग त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये फरक काय? त्या माणसांमध्ये ना आपल्यामधला फरक काय? भर्तृहरी नावाचे एक संन्यासी होऊन गेले, जी मानव संप्रदायामध्ये सालबर्डीला मुक्ताबाईचं आपण स्थान करतो. त्या मुक्ताबाईचे ते दीर आहेत भर्तृहरी. हा भर्तृहरी विक्रमादित्य नावाचा 3ऱ्या शताब्दीमध्ये जो राजा झाला, राजा विक्रमादित्य, विक्रम आणि वेताळ, त्याच्या कहाण्या लहानपणी कदाचित पोरांना आपण ऐकवल्या असेल. एवढं संयुक्त पद्धतीनं याच्याकरता सांगायचं की सगळ्यांना ते समजलं पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळा काय करतो की प्रपंच आपण सूक्ष्मतेनं करतो, परंतु परमार्थ जिथं सूक्ष्मतेनं व्हायला लागला तिथं आपण हात पाठीमागं करतो आणि म्हणतो की बाबा देवाला काय कसाही साधा बोळा भाव असला तरी चालतो. मोबाईल ही आपल्या युगातली क्रांती नसून सुद्धा मोबाईल म्हाताऱ्या माणसांनी चालवायला शिकला. का? कारण ती आपल्या स्वार्थाची गरज आहे, आपल्या स्वार्थाची वस्तू आहे. जो अशिक्षित असलेला माणूस आहे, त्याला भलेही आकडे जमत नसतील, बेरीज जमत नसेल, वजाबाकी जमत नसेल, पण नोटेवरचा आकडा त्याला बरोबर समजतो, कारण ती स्वार्थपर गोष्ट आहे. पण परमार्थामध्ये जर म्हटलं की चल बाबा, श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमदर्शा कमश्वत्तम्र, बाबा ते संस्कृत बिस्कृत वाकडे तिकडे अक्षर आम्हाला काही जमत नाही, तुमचं तुम्ही वाचा, तुम्हाला आम्ही 500-1000 रुपये दक्षिणा देतो, 1100 देतो, पण आमच्या इथं येऊन तुम्हीच पारायण करा. पारायण त्याच व्यक्तीचं होत असतं, त्याच व्यक्तीचं घडत असतं की जो हरिभक्ती परायण आहे. माझे शब्द नीट लक्षात घ्या. जो सदैव ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन असेल, त्याच व्यक्तीचं पारायण लेखी लागतं, त्याच व्यक्तीचं पारायण लागू होतं. असं कोणाचंही पारायण तर मग पारायण तर यूट्यूबलाही आपण मंत्र लावून दिले म्हणून आपल्या मनामध्ये शांती येईल का? मोबाईलमध्ये आपण मस्त भजन लावलं, पारायण लावलं, मग घर पवित्र होईल का? नाही होणार. ते पारायण किती तुम्ही आत्मसात केलं, तो सत्संग किती आत्मसात केला, तुमच्या अंतःकरणामध्ये किती उतरला, याच्यावरती सगळ्या गोष्टी निर्धारित आहे. आणि मग ते भर्तृहरींनी सुंदर असं नीतिशतक लिहिलेलं. त्या नीतिशतकामध्ये एक श्लोक आलेला आहे की आहार, निद्रा, भय, मैथुनमच्या 4 गोष्टी समाजामध्ये तुम्ही जर जीवजंतूंमध्ये बघितल्या तर भाकर खायला सगळ्यांना आवडते. आपण भाकर खातो, जनावर गवत खातात, त्याही पलीकडं मांजरी उंदरं खातात, उंदरं किडे माकोडे खातात, किडे माकोडे आणखी काही वेगळं खात असतील. प्रत्येकाचा एक आहार ठरलेला आहे. लहान लेकरांना चॉकलेट आवडतं, काहींना नाकामधलं बोट घालून आवडतं. आता आपण लिमिटेड आहे म्हणून मग आता सगळ्यांकडे मला लक्ष द्यावं लागेल. विशेष करून तुम्ही सगळी समोर बसलेली. तुम्ही कशाला आले? सत्संगाला आले. सत्संग म्हणजे काय? सत्संग म्हणजे काय? कुठल्या दवाखान्यातली गोळी नाही? चॉकलेटचं नाव आहे, कॅडबरीचं नाव आहे. बरोबर बोलला तर. काय काय म्हणतात? सत्संग म्हणजे सत म्हणजे चांगला आणि संग म्हणजे सोबत. चांगली संगत धरणे याला सत्संग असं म्हणतात. मग सत्संग कशासाठी करायचं? संगत करे बडे की तो बडद बडद जाय, संगत करे गधे की तो 2-2 लाथा खाय. मोठ्या माणसाची, चांगल्या माणसाची, चांगल्या सत्शील माणसाची, शीलवान माणसाची, धार्मिक माणसाची सत्संग जर संगत जर धरली तर तो आपल्याला कुठं घेऊन येईल? मंदिरामध्ये घेऊन येईल. पण वाईटाची जर संगत घेऊन धरली आपण तर तो कुठं नेईल? सगळ्यांना माहिती आहे ते अड्डे कुठं घेऊन जातात ते माहिती आहे. संगत करे बडे की तो बडद बडद जाय.
मोठ्या माणसाची, चांगल्या सुशील माणसाची, धार्मिक माणसाची, पारिवारिक माणसाची संगत जर केली, आज या लेकरांना तुमची संगत देणं याच्याकरता गरजेची आहे दादा, याच्याकरता गरजेचं आहे. चंदनाच्या शेजारी लिंबाचं झाड असू द्या, पण लिंबाच्या मुळ्यांना सुद्धा चंदनाचा सुगंध लागत असतो. तुमच्या लेकरांना भविष्यामध्ये भलेही कितीही या कलियुगाचा वारा लागेल आणि कितीही वाईटाची त्यांना जरी संगत लागली किंवा प्रसंग जरी आला, पण तुमचे संस्कार जर सुवर्णमयी घडलेले असतील, चांगले घडलेले असतील, चंदनासारखे घडलेले असतील, तर काय त्या पोरांमध्ये कडवपणा येईल हो? काय ते पोरं लेकर बिघडतील, कशाला दुसरीकडे जातील? जाणारच नाही. तुमचं जीवन भलेही किती अधगामी असेल, पण तुम्ही जर संगत चांगल्याची जर केली, संगत चांगल्याची जर केली, चंदनाच्या झाडाला साप सुद्धा लिपटलेला असतो, सापाला सुद्धा चंदनाच्या झाडाजवळ यावं वाटतं, लिंबाला सुद्धा यावं लागतं, बोरी बावळींना सुद्धा यावं वाटतं. काय यावं वाटतं? कारण त्याच्यामध्ये तो गुण आहे. आपल्यामध्ये सुद्धा तसा गुण विकसित झाला पाहिजे, आपल्यामध्ये सुद्धा तो चांगलपणा विकसित झाला पाहिजे, की जेणेकरून आपल्या जवळचा येणारा माणूस त्याला वाटलं पाहिजे की ह्या माणसाजवळ 10 मिनिटं जर बसलं ना, तर आपल्याला आपल्या प्रपंचाचा विसर पडतो, नवे नवे आपल्या दुःखाचा विसर पडतो. पण जगाच्या पाठीवरती आपण ज्या पद्धतीने बेगडी होत चाललेलो आहोत, ज्या पद्धतीने आपण आर्टिफिशियल होत चाललेलो आहोत, ज्या पद्धतीनं दिखाव्याची दुनिया आता सुरू झालेली आहे, त्या दिखाव्याच्या दुनियेमध्ये आता चांगलं सांगणारी माणसं कमी होत चालली. पुस्तकं आता शिल्लक राहिलेली आहे. फक्त पुस्तकं भरपूर आहे, आपली प्रचंड ग्रंथ परंपरा आपली देशाची आहे. चांगली माणसं कमी, त्याला वाचणारी कमी होत चालली, सांगणारी कमी होत चालली, ऐकणारी कमी होत चालली. आता इथंच जर जोरात मी माईकवरती जर ओरडलं की इथं खूप मोठा अजगर निघालं, साप निघाला, नाग निघाला, किंवा इथं बघा एखाद्या त्या माणसाने त्या दुसऱ्या बाईच्या थोबाडीत मारली, त्या बाईनं दुसऱ्या बाईचे केस पकडून मारामारी सुरू केली. अहो, ज्यांच्यापर्यंत आवाज गेला नाही त्यांच्यापर्यंत मोबाईलला मेसेज जाईल, मोबाईलद्वारे तो मेसेज पोहोचेल, किंवा जिथपर्यंत आवाज पोहोचलाय गावातली सगळी मंडळी हजर होईल. पण प्रवचन ऐकण्यासाठी आपण फक्त 100-150 जी काही मोजकी मंडळी आहोत, पण मोजकी जरी असली, दारात तोंडी कितीही मोठी नाली जाऊ द्या, दारात तोंडून कितीही मोठी गटार जाऊ द्या, पण त्या गटारीवरती फक्त अत्तराचा थोडासा जरी शिडकावा मारला, थोडंसं जरी तिथं चांगलं सुगंधित द्रव्य टाकलं, तर त्या गटारीचा आपल्याला वास येत नाही. घरामध्ये कितीही घाण वास येऊ द्या, पण थोडासा परफ्यूम मारा, थोडीशी उदबत्ती लावा, अगरबत्ती लावा, तरीही तो घाण वास निघून जात असतो. घाण कितीही मोठी असली, अंधार कितीही मोठा असला, एक बल्ब त्या अंधारामध्ये जर लावला तर प्रकाशमान करत असतो. त्या पद्धतीनं आपण ही एवढीच 50-100 माणसं, मुठभर जरी माणसं आपण चांगल्या वागणारे चांगल्या वागायला सुरुवात केली, आणि आपण चांगला एक संदेश ह्या गावामध्ये, या परिवारामध्ये जर दिला, तर मला वाटतं जी दुर्जन मंडळी आहे, चुकीची मंडळी आहे, धर्मापासून लांब असलेली मंडळी आपण सुधारतील, आपण त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचेल. म्हणून चांगलं करत असताना ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वाईट आपण आता तुमच्याकडे काल परवा पाऊस झाला, आता पाऊस झाल्यानंतर थोड्या दिवसामध्येच तुम्ही लगेच पेरणी करणार आहात. पेरणी करावी लागते, शेतकरी मंडळी नीट लक्षात घ्या, पेरणी करावी लागते. काँग्रेसला पेरावं लागत नाही, गबाळाला घाणीला पेरावं लागत नाही, वाईट विचार सांगावे लागत नाही कुणाला, शिव्या द्यायला कुणाला शिकवावं लागत नाही. या लेकरांना कधीही तुम्ही शाळेमध्ये पुस्तकं वाच, अरे धडा वाच, अमकं वाच, तमकं वाच, लिही, गृहपाठ कर, अमकं कर, तसं शिकवावं लागतं. पण त्याला राग शिकवावा लागतो का? क्रोध करायला शिकवावं लागतं का? शिव्या द्यायला शिकवावं लागतं का? वाईट वळण शिकवावं लागतं का? नाही. ताट फिनिश करायला, ताटातलं अन्न पूर्णपणे संपवायला शिकवावं लागतं, पण उष्ट सोडायला शिकवावं लागतं का? नाही. ताट फेकून द्यायला शिकवावं लागतं का? पण ताट व्यवस्थित उचलायला शिकवावं लागतं. रागराग करायला शिकवलं कोणी? नाही शिकवावं लागतं. शिव्या शिकवल्या का हो शाळेत? सरांनी शिकवल्या शाळेत? तरी येतात की नाही? भारी मस्तपैकी शिव्या येतात सगळ्यांना. काय येतात? वाईटाला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने मात केली नाही, तर वाईट आपल्या आपण होणार आहे. म्हणून धर्म करावा. धर्म कशासाठी करायचा आहे? भर्तृहरीचा सुंदर असा नीतिशतकातला श्लोक आहे की आहार निद्रा भय मैथुनमच. भाकर खाणे हा सगळ्यांचा स्वभाव आहे. किडा मुंगी सुद्धा जगतात, जेवण करतात, मस्तपैकी त्यांचं जेवण चालतं. निद्रा, त्यांनाही झोप येते. संध्याकाळ झाली म्हणजे पक्षी दिवसभर चिवचिवाट करत असतात. सकाळ झाली 5-5:30 वाजले तरी कोंबडे आरडतात, चिमण्या ओरडतात, सगळे पशुपक्षी ओरडतात. पण रात्रीचं त्यांना गुड नाईटचा मेसेज पाठवावा लागत नाही, झोपा म्हणून सांगावं लागत नाही, ते आपल्या पण झोपतात. आहार निद्रा भय मैथुनमच. त्यांना भीती वाटते, त्यांनाही लेकरं बाळ होतात, त्यांचाही संसार वाढतो.
सामान्यवेद पशुवीर नराणाम. ही जी गोष्ट आहे ही सगळी प्राण्यांमध्ये आणि आपल्यांमध्ये सारखीच आहे. वेगळं काय हो? एका चिमणीनं घर बांधलं आणि तुम्ही घर बांधलं, काही फरक नाही आहे, विशेष काही फरक नाही आहे. तुम्हाला वाटतं की माझे 4 मजले आहेत, 3 मजले आहेत, माझा 2 BHK 3 BHK, माझे 4 ताळ्याचे 2 ताळ्याचे, तुम्हाला वाटतं. पण ते चिमणीलाही वाटतं की तने तनसडी काड्या जमवी चिमणी बांधी खोपे. तीही काड्या काड्या जमवून तुम्ही कावळ्याचं कधी घरटं बघितलं असेल तर बघा, त्या कावळ्याच्या घरट्यामध्ये काड्या नाही सापडत तुम्हाला, त्या कावळ्याच्या घरट्यामध्ये तारी सापडतात. कुठं गेलं का हो ते एखाद्या ट्रेडिंगवाल्या दुकानाजवळ, एखाद्या शेडजवळ गेला का हो, बायडिंग वायरचा काय भाव चालू आहे, का हो स्टीलच्या वायरीचा काय भाव चालू, कधी गेलं ते कावळं? कधी त्यांनी सिमेंटवाल्याला विचारलं की काय तारीचा भाव आहे, काय अमकं दमकं? नाही, त्याला काही घेणदेण नाही आहे. त्यांनी कुठलंही बिल GST भरायचा नाही आहे. त्यांनी तुमच्या दारातोंडी तुम्ही फेकून दिलेल्या वस्तूंवरती तो आपलं घर बांधत असतो. तने तनसडी एक एक काड्या जमवते. कधी जर ते खोपं काढला कावळ्याचा तर बघा त्या कावळ्याच्या खोप्यामध्ये 2-3 किलो तारी निघतील. काय कुठून अक्कल त्याला दिली असेल देवानी, परमात्म्याने का दिलीच? बरं, तारांच्याही अगोदर तो काय करत होता? तारांच्याही अगोदर सगळ्यात टणक असलेलं झाड, सगळ्यात निबर असलेलं झाड, कडक असलेलं झाड, त्या झाडाच्या तो फांद्या गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये खोपा बनवायचा. का? त्यालाही शास्त्र आहे की तो सगळ्यात उंच खोपा बनवतो. इतर पक्षी जे आहे ते आडोशाला खोपा बनवतात, पण कावळा आडोशाला खोपा बनवत नाही. त्याचं शास्त्र असं आहे की पावसाप्रमाणे शास्त्र फिरतं त्याचं. अति उंच खोपा जर असेल लिंबाच्या भावळीच्या झाडावरती, लिंबाच्या झाडावरती जर अति उंच खोपा असेल तर मध्यम पाऊस पडणार आहे. पूर्वेला जर त्याचा खोपा असेल तर प्रचंड पाऊस पडणार आहे. पश्चिमेला जर त्याचा खोपा असेल तर तुरळक पाऊस थोडासा कमी प्रमाणात पडणार आहे. आणि त्यातल्या त्यात जर ज्या वर्षी बाभळीच्या झाडावरती कावळ्यांनी घरटं बांधलं तर दुष्काळ अवश्य पडल्याशिवाय राहत नाही. हे प्राण्यांचे संकेत आहे. प्राण्यांना आपल्या आपण संकेत कळतात, पण ऐकून न ऐकल्या करण्यासारखी काही माणसं असतात, ऐकून न ऐकल्यासारखी वागणारी काही माणसं असतात. एका कावळ्याला तो घरटं बांधत असताना मुंगीनं सांगितलं की कावळे दादा, अरे ह्या झाडावरती तू घर बांधू नको. कावळा म्हटला, का? मी माझं पक्कं घर बांधतोय म्हणून तुला त्रास होतोय? नाही म्हटलं, असं काही नाही आहे, पण ह्या झाडावरती नको, दुसऱ्या झाडावरती. तरी कावळ्यांनी ऐकलं नाही. ऐकून ऐकल्यासारखं केलं आणि घर बांधलं. आणि थोड्याच दिवसामध्ये म्हणतात की नदीला पूर आला आणि ते झाड पडून गेलं. कावळ्याचं घरटं मोडल्या गेलं. कावळा नेटकेच त्यांनी अंडे टाकले होते. रडत रडत दुःखी अंतकरणाने तिथं बसला होता. तेवढ्यात ती मुंग्याची रांग तिथून चालली होती आणि ज्या मुंगीनं त्याला संदेश दिला होता ती मुंगी त्याला म्हटली की कावळे दादा का दुःखी आहे? तो म्हणतो की बघ मुंगीताई, माझं घरटं पडून गेलं. ती म्हणते, मी तुला सांगितलं होतं अगोदरच तू तिथं घरटं बांधू नको. कावळा म्हटला, तुला कसं कळलं? तू बरोबर बोलली होती, पण मला ते कळलं नाही, त्यावेळेस ऐकू वाटलं नाही. तुला कसं कळलं की मी तिथं घरटं बांधू नये? त्यावेळेस ती मुंगी कावळे दादाला म्हटली की कावळे दादा, अरे तू भले शेंड्यावरती बसत असशील, शेंड्यावरती घर बांधत असशील, पण मी जमिनीला तळापर्यंत जात असते. मला कळून चुकलं होतं की त्या झाडाच्या मुळ्या कुंकवत झालेल्या आहे आणि ते झाड अल्पावधीतच पाऊस आल्यानंतर पडणार आहे. पण तुला सज्जनाचे बोल ऐकायची तुझी प्रवृत्ती दिसत नाही. तू माझं ऐकलं नाही आणि मग तुझा आज घराचा विध्वंस झालेला आहे. ज्या वेळेस आपल्याला निस्वार्थ भावनेनं कोणी 4 शब्द चांगले सांगतील ना, आपण ऐकण्याची तरी कमीत कमी भावना ठेवली पाहिजे. पण आपल्याला तेही ऐकू वाटत. गाणे आपल्या कामाचेही नसतात, तरीही आपण त्यांना ऐकतो, त्याच्यावरती आपले हातपाय थिरकतात. आणि भजनं आपल्या कामाचे असतात, तरीही ते आपल्याला बोर करतात. आपण त्यांना 10-5 मिनिटं ऐकल्यानंतर सोडून देत असतो. धर्माकडे लक्ष देत असताना मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की इतर जनावरांमध्ये आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सामान्य पद्धतीने आहेत. त्यांनाही घरं बांधतात, त्यांनाही लेकरं होतात, त्यांचाही प्रपंच चालतो, त्यांनाही भुका लागतात. मग आपल्यामधली आणि त्यांच्यामधली वेगळीता काय हो? जनावरामधली, एका गाईमधली, वासरामधली, एखाद्या बैलामधली आणि आपल्यामधली वेगळी विशेषता काय? की आपण माणूस आहोत आणि त्याही सोबत आपल्यामध्ये जो धर्म आहे ती आपली वेगळीता आहे, ती आपली विशेषता आहे. भावना जी आपल्या अंतःकरणात आहे, भावनिकता, धर्म, संस्कृती, संस्कार, ही आपल्यामधला फरक आहे. आपल्यामधला हाही फरक आहे. गाय एखाद्या मंदिरामध्ये जाईल, पण ती पाया पडायला, विशेष वंदन करायला नाही जाणार. ती जाईल तिथं काही खायला मिळतं का याच्यासाठी जाईल. पण माणूस मंदिरामध्ये जर गेला तर माणसाचं लक्ष देवाच्या चरणावरती गेलं पाहिजे आणि तिथेही वंदन करून, त्यांनी नमस्कार करून, देवाचं नमस्कार करून, आपल्या भक्तीला वृद्धिंगत करून पुण्य मिळवण्याचा तिथं त्यांनी मार्ग शोधला पाहिजे. पण आजकाल मंदिरामध्ये सुद्धा जनावरांसारखी माणसं जातात आणि खायच्या बुद्धीनंच तिथं मंदिरात बघतात की इथून काही भेटतं का. नाही,
ही भावना तुमच्यामध्ये जोपर्यंत जागृत होत नाहीये, दाराच्या तोंडावरती, मंदिराच्या दाराच्या पायरीवरती एक भिकारी माणूस बसलेला आहे, याचक बसलेला आहे आणि याचक बसलेला असताना बरोबर त्यांनी तो माणूस समोरून आला आणि त्याच्यासमोर हात पसरवला की बाबा काहीतरी दे खायला प्यायला. हातामध्ये 5 किलोच्या पेढ्याचा गठ्ठा आहे, डब्बा आहे, 5 किलो पेढ्याचा डब्बा आहे, तरी तो माणूस म्हणतो ए उठ तिकडं, तुला देण्यासाठी काही नाही आहे माझ्याकडं. आणि तसाच सरळ मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये जाऊन मूर्तीसमोर नतमस्तक होतो, ते 5 किलो पेढ्याचा संकल्प सोडतो आणि देवा स्वीकार कर असं म्हणतो. देव मनातल्या मनात असतो, अरे ज्यांनी पहिल्यांदा मागितलं त्याला तुला देता आलं नाही, आणि ज्या जित्या जागत्या माणसाला तुला देता आलं नाही, तर माझ्यासारख्या दगडाच्या असलेल्या मूर्तीमध्ये तू कसं प्राण टाकू शकतोस, तुला कसे प्राण टाकता येईल. आणि मूर्तीमधून मी प्रगट करण्यासाठी तुला अशी हजारो माणसं पहिल्यांदा खुश करावी लागतील, हजारो माणसांना तुला जपावं लागेल, हजारो माणसांच्या भावना तुला समजून घ्याव्या लागतील, तेव्हा माझ्यासारख्या पाषाणामध्ये तुला देवत्व सिद्ध करता येईल, तुला देवत्व दिसणार आहे. आपण मूर्ती देव खुश करण्याचा प्रयत्न करतो, पण घरामधली आजूबाजूची माणसं आपल्यापासून दुःखित होतात. आणि मग धर्म केव्हा आहे माहिती का दादा, बघा धर्म ही खूप उंच पायरी आहे. तसं जर बघितलं तर धर्म खूप वरची पायरी आहे. पहिल्यांदा तुम्हाला मानसानी मानसाशी मानसा समवागणे हे जमलं पाहिजे. नुसतं मंदिरामध्ये जाऊन घंट्या बडवणे, मंदिरामध्ये जाऊन पारायण करणे, घरामध्ये सुद्धा तास 2 तास देवाला धरून बसणे, पण जसा की बाहेर पडल्यानंतर आगीचा कल्लोळ, जसा की बाहेर पडला तर पत्नीवरती दात खाईल, मुलांवरती दात खाईल, याला खाईल, आणि सदैव चित्त आपल्या असलेल्या व्यवसायाकडे, आपल्या असलेल्या कामाकडे, आपल्या असलेल्या पैशाकडे, आपल्या असलेल्या नोकरीकडे जर असेल, त्याचा देवधर्म निष्फळ आहे. एक खूप धार्मिक माणूस एका संतांकडे गेला, साधूंना म्हटलं की बाबा अहो तुमचे विचार जे आहेत तो खूप प्रेरक आहे, खूप चांगले आहे, आणि माझी पत्नी खूप नास्तिक आहे व बिलकुल देवधर्म करत नाही, काही करत नाही आहे, आणि तिला जरा उपदेश करा, सांगा. उपदेश जर केला तर बरं होईल, तिला तुम्ही काही जर बऱ्यापैकी 4 शब्द सांगितले. म्हटले बाबा मी वेळ काढून येईल तुझ्या घरी. आणि मग ते संत एक दिवस सकाळी सकाळी घरी निघाले, आणि निघाल्यानंतर त्या घरापर्यंत पोचले. पत्नीनं स्वागत केलं, या म्हटली, फक्त या म्हटल्यानंतर तेही घरात गेले, आपले बसले तसे शांत. तरी बाबांनी न राहून विचारलं की पतिदेव कुठे आहे तुझे पतिदेव कुठे आहेत? ती म्हटली बसले बुटाच्या दुकानात बुट तपासत. म्हटले तुमच्या घरात बुटाचं दुकान आहे का? नाही म्हणा, त्यांनाच आल्यावरती विचारा. आता तो तिकडं पलीकडच्या खोलीमध्ये देवधर्म करत होता, देवपूजा करत होता. हिनं असं उत्तर दिल्यानंतर साधू बाबा म्हटले बरोबर ही नास्तिकच आहे, पण तरीही तो देवपूजा करून आला. आणि देवपूजा करून आल्यानंतर म्हटले का रे बाबा कुठं गेला होता? म्हटलं बाबा माझा सकाळचा नियम आहे, 1 तास मी देवाला आपल्या पारायण केल्याशिवाय, देवपूजा केल्याशिवाय, सेवना केल्याशिवाय निघत नाही घराच्या बाहेर. म्हटलं तू देवपूजा करत होता? हो मी देवपूजा करत होता. तुझी पत्नी तर असं म्हटली की तू बुटाच्या दुकानात बुट चाफरत होता, बुट बघण्यासाठी गेला होता. मग बाबा हेच नास्तिकपण आहे तिचं, हेच नास्तिकपण आहे. म्हणून कदाचित तुम्हाला ती म्हटली असेल. साधूंना लक्षात आलं की खरं नास्तिक आणि खरं कोण आहे. साधू म्हणतात भलेही तू आता देवपूजा करत होता, पण मला असं वाटतंय, मला थोडंसं भविष्य कळतंय की तुझे बुटं फाटलेले आहे, आणि तू आता कामाला जात असताना पहिल्यांदा तुझे बुटं घेणार आहे, नवीन बुटं घेणार आहे. तो आश्चर्यचकित झाला. म्हटलं बाबा कसं काय हो, तुम्हाला कसं कळलं मी बुटं घ्यायला जाणार आहे? त्यावेळेस त्या साधूंनी सांगितलं की तू भलेही देवपूजा करत असेल, पण तुझ्या देवपूजेमध्ये तुझ्या वासना आहेत, तुझ्या इच्छा आहेत. ही भलेही देवपूजा करत नसेल, ही तुझी पत्नी देवपूजा करत नाही आहे, पण ती वासनेच्या पलीकडे गेलेली आहे. ती मुक्त असून सुद्धा अशा पद्धतीने विचारधारा तिची आहे, अशा पद्धतीने ती विचार करते की देवापेक्षा आपलं अंतःकरण त्या देवापाशी जाणं गरजेचं आहे. शरीर तर कुठल्याही जनावरचंही जाऊ शकतं. एखाद्या आपण कुत्र्यालाही म्हटलं की चल रे मंदिरामध्ये बस, तिथं दरडावून ते बसेल तिथं, पण तो देवपूजाच्यासाठी नाही बसणार. त्याचं शरीर त्या लायक नाही आहे, त्याचं मन त्या लायक नाही आहे. आपलं अंतःकरण त्या पद्धतीने द्रवित झालं पाहिजे, तेव्हा धर्म आपल्याला कळण्यासारखा आहे, तेव्हा धर्म आपल्याला कळेल, तेव्हा धर्म आपण काहीतरी करतोय असं आपल्याला समजेल. पण भरपूर वेळा काय होतं की ही पात्रता आपल्यामध्ये नाही आहे. 10वीचं पोरगं एखाद्या मोठ्या IT कंपनीमध्ये जाऊ द्या आणि मला नोकरी द्या, जमेल का हो? नाही भेटणार. 12वीचं पोरगं एखाद्या IT कंपनीमध्ये गेलं, मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये गेलं आणि नोकरी मागितली, जमेल का? नाही. त्याला एक पात्रता आहे.
2 शब्द जरी प्रवचनाचे चांगल्या गोष्टीचे आपल्या कानावरती, याच्यासाठी सत्संग आहे. याच्यासाठी सत्संग आहे. वरातीमध्ये कुणालाही आमंत्रण द्यावं लागत नाही. शोकांतिक काय की सत्संगाला द्यावं लागतं. कुठं चाललाय समाज? पूर्वीच्या काळी बघा दादा दुंद्रे पाटील, की पूर्वीच्या काळी एखादी वरात जरी चालू झाली, डीजे जरी चालू झाला, संबळ जरी चालू झाला, तर म्हातारा माणूस घरामध्ये बसलेला असेल, त्याच्या कानावरती आवाज गेल्यानंतर ते हात जोडायचे. ती म्हातारी आई, म्हातारी आजी हात जोडायची आणि तिचं जे इष्ट असेल त्याला प्रणाम करायची. आजच्या काळामध्ये इतकं विरुद्ध झालेलं आहे वातावरण, की भजनाचा आवाज आल्यानंतर, एखादं भजन लागल्यानंतर, एखादं चांगलं पवित्र गाणं लागल्यानंतर सुद्धा एखाद्या आपल्या तरुण मुलाच्या कानावरती जेव्हा ते पडतं ना, त्यावेळेस ते हात जोडायऐवजी ते गुडघ्यावरती ठेका धरतो. ते खांदे उडवायला सुरुवात होती दादा. पूर्वी त्या वरातीच्या संबळाच्या डीजेच्या नादावरती सुद्धा माणसं हात जोडत होती. आता भजनाच्या ठेक्यावरती माणसं नाचायला लागली. हा जो विरुद्ध भाग आपल्या परिवारामध्ये, आपल्या पिढीमध्ये जो दिसतोय ना, यांनी आपली पिढी धर्मापासून लांब चालली आहे, चांगल्या गोष्टींपासून लांब चालली आहे. आणि याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपण सगळ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे, की तुम्ही उद्या तुमच्या प्रॉपर्टी द्याल, संपत्ती द्याल, पैसा द्याल, पाणी द्याल, गाड्या द्याल, नावं द्याल, अमकं तमकं काय जे एफड्या पाणी तुम्ही बनवलेलं असेल, सगळी संपत्ती त्या लेकरांना द्याल. पण जर धर्म दिला नाही ना दादा, तर 10व्या 13व्या दिवशीच तुमची नावं तिथून कट होऊन तिथं त्यांची नावं लागल्या जातील आणि ती संपत्ती त्यांना गुरमीमध्ये, अहंकारामध्ये परिवर्तित करेल आणि काही क्षणामध्ये, पिढ्यांमध्ये असा नंगानाद चालू होईल की जो आपण इच्छिलेला सुद्धा नसेल, कल्पिलेला सुद्धा नसेल. आपल्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये द्रव्य देत असताना, संपत्ती देत असताना, प्रॉपर्टी देत असताना धर्म सुद्धा तशाच पद्धतीने द्यावा. हे संस्कार आहेत तुझे. हा संस्कार तुला घ्यावाच लागेल. अरे तू माळोबा पंथाचा उपदेशी म्हणून भविष्यामध्ये तू खाणं पिणं ह्या गोष्टींपासून दूर असावाच आणि तुझ्यामध्ये एक उत्तम महान अनुभव असलेला माणूस सुद्धा तयार झाला पाहिजे. महान अनुभव असलेला माणूस तुझ्यामधला जागृत झाला पाहिजे. तुला बघून माणसांनी रस्ते बदलवले नाही पाहिजे. तुला लांबून बघून तुझ्याजवळ ती मधमाशीसारखी माणसं आली पाहिजे. फुलांच्या बगीच्याला कधीही मधमाशांना आमंत्रण द्यावं लागत नाही की आमच्याकडे मध आहे तुम्ही घेऊन जा म्हणून सांगावं लागत नाही. तरी तिथं मधमाशा येतात. तसं तुमच्यामध्ये तो गुण विकसित होणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये साधूपण, तुमच्यामध्ये सत्संग पण, तुमच्यामध्ये चांगुलपण गरजेचं आहे. करोनो तुम्हाला सांगतो, 10वीच्या वर्गामध्ये आमच्या वर्गात एका पोराने चोरी केली. तुम्ही केली? एका पोराने केली असेल ना. पेन चोर, वही चोर, पेन्सिल चोर, पुस्तक काहीतरी नाही. खिशातले 2 रुपये पप्पाच्या गेले ना, कुरकुरे असे गेले असतील. होत असतं. खायसाठी चोरलेलं पाप हे थोडंसं नगण्य पाप आहे. पाप आहेच, पण खाण्यासाठी, उदरभरणासाठी एखादी गोष्ट जर चोरली ना, आणि नीतिमत्ता बघा कुत्र्यालाही कळत असते दादा, बरं का बाबा. नीतिमत्ता ही कुत्र्यालाही कळते. कुत्र्याला तुमच्या दारात तोडून तुमच्या घरातून जर कुत्र्याने चोरून भाकर जर नेली ना, ते तिथं बसून कधीच खात नाही. ते तिथून जसं चिंगट पळतं तसं एखाद्या गल्लीत आळीला कुठंतरी बाजूला जाईल आणि तिथं खात बसेल, कारण ते चोरीच आहे. पण तेच तुमच्या दारातोंडी बसलेल्या कुत्र्याला तिथं भाकर टाका, ते तिथंच फिरवल, इकडं तिकडं बसेल आणि तिथंच खाईल. त्याला ती दिलेली, इमानदारीनं दिलेली, प्रेमाने दिलेली ही गोष्ट कळते. पण चोरून घरातून, किचनमधून घेऊन गेलेल्या कुत्र्याला ते पण कळतं की हे चोरून चालवले, आता दांडकं बसू शकतं, म्हणून ते बाजूला जाऊन खातं.